रत्नागिरीमध्ये शनिवारी एक दुःखद घटना घडली आहे। आरेवारे समुद्रात बुडून 2 लहान भावंडांसह एका जोडप्याचा मृत्यू झालाय। हे जोडपं रत्नागिरीतील ओसवाल नगरचं रहिवासी होतं, तर भावंड ठाणे मुंब्राहून पाहुणे म्हणून आले होते। पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असताना ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मुंब्राहून उजमा शेख वय वर्ष 18 आणि उमेरा शेख वय वर्ष 19 रत्नागिरीला नातेवाईकांकडे आले होते। शनिवारी सायंकाळी ते दोघं जैनब काझी वय वर्ष 26 आणि जुनैद काझी वय वर्ष 30 यांच्यासोबत समुद्रावर गेले। हे चौघं पोहण्यासाठी पाण्यात उतरले। समुद्रात पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यानं ते आतमध्ये ओढले गेले आणि समुद्रात बुडाले। या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती अशी दिली आहे की स्थानिकांचा आरडाओरडा लक्षात येताच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला। या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजेंद्र कदम आणि राजेंद्र यादव या घटनास्थळी दाखल झाले। त्याने उशिरापर्यंत घटनेची नोंदणी केली। या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती। दुपारपासूनच रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू होता, त्यामुळे समुद्र देखील खवळलेला होता। अशा स्थितीत रत्नागिरी जिल्ह्याजवळ आरेवारे समुद्रात 4 जण बुडाल्याची ही दुर्घटना घडली आहे। सायंकाळी 6च्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत ठाणे मुंब्रा येथून आलेल्या 2 भावंडांचा समावेश आहे। रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर इथं राहणाऱ्या पती पत्नीचाही या घटनेमध्ये समावेश आहे। या घटनेमुळे रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होते। रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मृतदेहांचं शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू आहे।